पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरील वादानंतर आता एमपीएससीने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। एमपीएससीने 2022 साली उत्तीर्ण झालेल्या 9 दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची फेरतपासणी आजपासून सुरू केली आहे। ज्या भागातून दिव्यांग प्रमाणपत्र काढले तेथील आरोग्य उपसंचालकांसमोर या प्रमाणपत्राची फेरतपासणी केली जाईल आणि आज फेरतपासणीसाठी उपस्थित न राहिल्यास निवड सुद्धा रद्द होणार असल्याचं सांगण्यात आलं। पूजा खेडकर प्रकरणानंतर आता एमपीएससी अलर्ट झालेली आहे। खरं तर शासनाकडेच अशी यंत्रणा पाहिजे की ज्याच्यामध्ये जर कोणी दिव्यांग सर्टिफिकेट किंवा कुठलंही सर्टिफिकेट खोटं दिलं की ते ताबडतोब उघडकीसला यायला पाहिजे, अशी यंत्रणा असली पाहिजे। आता हे सगळं प्रकरणाचं पुन्हा अपील होईल, पुन्हा तपासणी होईल हे खरं आहे, पण ती तपासणी तरी ऑथेंटिक असेल का असे कशावरून? जर आपण पाहायला गेलं जे 9 विद्यार्थी आहेत ते फक्त 2022च्या एमपीएससीच्या परीक्षेमधले आहेत। ह्यांच्यावरच न थांबता आयोगाने 2010 पासून ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अपंग प्रमाणपत्रावर किंवा खेळाडू असेल हे सगळे प्रमाणपत्र तपासणं गरजेचं आहे, तरच कुठेतरी जे अपंग विद्यार्थी आहेत त्यांना न्याय मिळेल। आम्ही एक लिंक तयार केली आणि त्या लिंक मार्फत विद्यार्थ्यांकडून काही माहिती मागून घेतली होती अधिकाऱ्यांची। आमच्याकडे जवळपास 250 उमेदवारांची नावं आलेली आहेत की जे सिलेक्ट झालेले आहेत, परंतु ती नावं आम्ही आता सांगू शकत नाहीत का, तर ती नावं आलेली आहेत। ती नावं आम्ही एमपीएससीला देणार, दिव्यांग मंत्रालयाला देणार। ती नावं त्यांच्याकडे गेल्याच्यानंतर ते त्याच्यावरती चौकशी करतील आणि ठरवतील की खरंच हे बोगस आहेत की